लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 जुलैच्या भागामध्ये पार्थ काव्याला म्हणतो की मला एकदा सांगा, माझं नेमकं चुकलं तरी काय? तुमच्या स्वप्नातला राजकुमार मी नसेल, पण माझ्याही स्वप्नातली राजकुमारी वेगळीच होती ना. काव्या, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवसापासून माझी नजर दुसरीकडे वळली नाही. मी तुमच्यासाठी सर्वांशी भांडलो, आई, आत्या आणि स्वतःशी सुद्धा भांडलो. मला जेवढं शक्य होतं तेवढं सगळं मी तुमच्यासाठी केलं, कारण तुम्ही मला मनापासून आवडता. हे लग्न टिकावं म्हणून मी सर्व काही केलं. मी स्वतःची दुःख बाजूला ठेवून तुमच्यासाठी जगायला शिकलो. मला बोलण्याची सवय नसताना सुद्धा मी तुमच्यासाठी बोलायचा प्रयत्न केला, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला. पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर तसं स्पष्ट सांगा. तुम्हाला कधीही माझा किंवा आपल्या लग्नाचा मी त्रास होऊ देणार नाही. आणि एवढं बोलून पार्थ तेथून निघून जातो. पार्थचे हे शब्द काव्याच्या डोक्यात घुमत राहतात आणि तिला पार्थने तिच्यासाठी जे काही केलं ते सर्व जुन्या आठवणी हे आठवत असतात. नंतर काव्या पार्थला फोन लावते, तर तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ असतो. तर काव्या खूप अस्वस्थ होते आणि नंतर काव्या पार्थला एक व्हॉइस नोट पाठवते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज मला कॉल करा. नंतर काव्या बाबांना सॉरी म्हणते आणि म्हणते, मी जे काही चुकीचं वागले बाबा, त्याबद्दल मला खरंच माफ करा. मी वेंधळी मुलगी आहे, मी कधी कधी तोंडावर बोलते आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना खूप त्रास होतो आणि म्हणूनच मला असं वाटतं बाबा की मी एकटी पडले की काय. तेव्हा बाबा काव्याला खूप छान समजावून सांगतात की तुझ्यासारख्या मुलींना हँडल करण्यासाठी पार्थसारखाच मुलगा पाहिजे. म्हणजे पार्थ कसे एकदम शांत, डोक्यावर बर्फ असणारा, अतिशय शांत स्वभावाचा आणि मनमिळाऊ मुलगा आहे. त्यामुळे तुमचा संसार नक्की सुरळीत होईल, मला खात्री आहे. आणि बाबांचे हे शब्द ऐकून काव्या परत सासरी जाण्याचा निर्णय घेते. हे येणाऱ्या भागामध्ये पाहणं रंजक ठरेल.